काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ओबीसी प्रमाणपत्रावरून एक आरोप केला होता। त्यावरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला। या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत वडेट्टीवार यांचे आरोप हे धादांत खोटे असल्याचं म्हटलं। तसंच आरोप सिद्ध करावा अन्यथा जाहीर माफी मागावी अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली। यानंतर आता वडेट्टीवार यांनी या सगळ्या प्रकरणावरती स्पष्टीकरण दिले। नेमकं हे प्रकरण काय आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ताला। आमदार विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप केला होता। या आरोपानंतर सुप्रिया सुळे या चांगल्याच आक्रमक झाल्या व त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वडेट्टीवार यांचे हे सगळे आरोप खोटे असल्याचं सांगितलं। या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट केली होती। यामध्ये त्यांनी म्हटलंय की विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केला आहे। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावरती दिली हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हानही सुप्रिया सुळे यांनी वडेट्टीवारांना दिलं। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावे हे जाहीरपणे सादर करावे आणि ते सिद्ध करावे, अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती। त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। त्यानंतर या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख हा अनावधानानं झाल्याचं स्पष्ट केलं आहे। ओबीसी प्रमाणपत्रासंदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला असं त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय की त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता। अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल मी खेद व्यक्त करतो। मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही। एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या अहंकारावर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही। माझा संघर्ष कोणत्याही व्यक्ती विरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं। वडेट्टीवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर या सगळ्या वादावरती आता पडदा पडला असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय। अनावधानाने तुमचं नाव घेतलं गेलं असं ते म्हणतायत। आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया। या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, म्हणजे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी। दरम्यान काही दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून गुंगी गुडिया अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अशा प्रकारे आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची ही चिन्ह नाहीत ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे।